शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. कांद्याच्या भावात चांगलीच तेजी. जवळपास काही बाजार समितीमध्ये 1000 रुपये तर काही बाजार समितीमध्ये 1500 रुपयापर्यंत मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी एक छोटीशी बातमी. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विमा मंजूर आहे. कोणते शेतकरी आहे बघूया थोडक्यात. मित्रांनो, पैठण तालुका 300 शेतकऱ्यांच्या खात्यावर फळबाग विम्याचे 1,53,00,000. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केला पाठपुरावा. मित्रांनो, आंबियाबा 2024-25 मध्ये प्रलंबित फळबाग विम्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून पैठण तालुक्यातील 274 आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 26 असे एकूण 300 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 1,53,00,000 रुपये विमा भरपाईची रक्कम मंजूर जमा झालेली आहे. आमदार विलास बापू भुमरे यांनी जिल्हा तसेच विभागीय आयुक्त स्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने वंचित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंबियाबा 2024-25 साठी 4 मंडळामध्ये फळबाग विमा मंजूर करण्यात आला होता. मात्र मंजूर झालेला विमा भरपाईपासून काही शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी विमा रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. हा प्रश्न लक्षात घेऊन आमदार भुमरे यांनी कृषी विभाग तसेच जिल्हा व आयुक्त स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. 300 शेतकरी होते वंचित. पैठण तालुक्यातील 274 तर संभाजीनगर तालुक्यातील 26 असे 300 शेतकरी होते. आता वळतोय मित्रांनो कांद्याच्या भावाकडे. नामपूर कारंजाडे ते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,230 रुपयापर्यंत गेलेला आहे. आता पुढचे भाव पटापट. उमराणे उन्हाळी कांदा 4,300 रुपये. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 4,670 रुपये. कोपरगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,001 रुपये. सटाणा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,315 रुपये. चांदवड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,120 रुपये. त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,450 रुपये. राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,500 रुपये. सिन्नर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,027 रुपये. अकोले येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,501 रुपये. लासलगाव येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,101 रुपये. अहिल्यानगर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4,500 रुपये. नागपूर येथे पांढरा कांदा जास्तीत जास्त 4,500 रुपये. शेवगाव येथे नंबर 1 जातीचा कांदा 5,000 रुपये. त्यानंतर वडूज येथे लोकल कांदा 4,500 रुपये. त्यानंतर इस्लामपूर लोकल कांदा जास्तीत जास्त 4,500 रुपये. त्यानंतर जामखेड लोकल कांदा जास्तीत जास्त 4,500 रुपये. त्यानंतर सांगली फळभाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 4,500 रुपये. हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त 4,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो इंदापूर येथे लाल कांदा 5,200 रुपये. त्यानंतर नागपूर येथे लाल कांदा 4,000 रुपये. त्यानंतर धाराशिव येथे लाल कांदा 4,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो धुळे येथे लाल कांदा 4,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदा 5,100 रुपये. खेड येथे फुरसुंगी जातीचा कांदा 4,000 रुपये. त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 4,500 रुपये. सातारा येथे जास्तीत जास्त 4,500 रुपये. त्यानंतर विटा येथे जास्तीत जास्त 4,500 रुपये. त्यानंतर खेड चाकण जास्तीत जास्त 4,700 रुपये. त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट 4,200 रुपये. त्यानंतर चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त 4,000 रुपये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 4,400 रुपये. त्यानंतर अकोला 4,200 रुपये. त्यानंतर कोल्हापूर 4,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार नाशिक 4,501 रुपये. त्यानंतर मित्रांनो नाशिक सिन्नर 4,001 रुपये. त्यानंतर मित्रांनो कळवण नाशिक 4,350 रुपये. जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. त्यासाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.